पहिल्यांदा एवढा परफेक्ट ड्रेस बसला असं कस्टमर म्हणाले. पण त्याच्या अगोदर मी आज ठरवलं की आज सगळे ड्रेस कटिंग करून घ्यायचे. ड्रेस जर कटिंग झाली असले ना का स्टिचिंग देखील पटापट होऊन जाते. यापुढचे जे मी ड्रेस कटिंग करणार आहे, स्टिचिंग करणार आहे ते ब्राईडच्या आणि ब्राईडच्या घरातले होते सगळे. हा ड्रेस ब्राईडचा होता, तर ब्राईडने मला 2 साड्या रिसीव करून दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये मला ब्लाऊज, ओढणी आणि लेहंगा असं काही क्रिएट करायचं होतं. आणि हा सगळा मटेरियल आपल्या करवल्यांचा होता. तर करवल्यांचा काय वेगळाच थाट असतो. तर बहुतेक हा मेहंदीचे ड्रेस असावेत. तिथे मला प्लाझो, टॉप आणि ओढणी अशी लेस लावून रेडी करायची. इथे मी सकाळी 9 वाजल्यापासून जी कटिंग करायला सुरुवात केलेली होती ती संध्याकाळी जवळजवळ 7 वाजले तरी कटिंगच करत होते. जर आपला बेस परफेक्ट असेल तर पुढचं काम देखील परफेक्ट असतो. आणि आपल्या टेलरिंगमध्ये कटिंग ही परफेक्ट असली तर स्टिचिंग आणि फिटिंग देखील परफेक्ट असते. म्हणून मला एवढा टाईम गेला. हा एक नवरीचा ड्रेस होता आणि ह्याच्यासोबत करवलीचा सेम टू सेम ड्रेस होता. तर अशा प्रकारे मी हे सगळे 4 प्लाझो, पॅन्ट, कटिंग, घेर वगैरे सगळं कटिंग करून ठेवलं. प्लस हा पिंक कलरचा आणि अजून एक पोपटी कलरचं असं सगळं कटिंग करून ठेवलं. आणि दुपारच्या जेवणाच्या टायमावर मस्तपैकी असं जेवण करून घेतला. नंतर पुन्हा एकदा कटिंग करायला सुरुवात केली. काही कटिंग दाखवल्यात, काही कटिंग शूट करायच्या राहून गेल्या. आणि कस्टमर संध्याकाळी हा ड्रेस रिसीव्ह करायला आलेला. पण ती बोलली की पहिल्यांदा एवढा परफेक्ट मला ड्रेस बसलेला आहे. कितीतरी टेलर लोकांकडे मी स्टिचिंग करायला दिलेलं, पण परफेक्ट असा पहिल्यांदा बसलेला आहे. जिथल्या तिथं ब्लाऊज हात वरती केला तरी ब्लाऊज वरती जात नाही. स्कर्टसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये आणि ब्लाऊजसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये. थोडंफार जी फिटिंगचा प्रॉब्लेम होता हाताला वगैरे तिथे मी व्यवस्थित करून दिला. सो थँक्यू. बाय बाय. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.